झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आबा वॉकला गेला नाहीत आज तुम्ही? निघतोय. हा तुमचं पेपर तिथेच राहिलं उशीर झालाय पण उशीर झाला तरी चालेल, पण नियम चुकता नये. हो का? काय झालं श्यामाला, या घड्याळानं घोळ केला सगळा. का हो, बंद पडले की काय? बंद नाही, चालू आहे पण गजर झाला नाही वेळेवर. अगो बाई. आबा ते घड्याळ आता जुनं झालं बरं का. हो, पण तरी मला राग येत नाही, कारण खूप सेवा केलेली आहे या घड्याळानं, माझी या घराची. तर वयोमानानुसार चालायचं, पण विसरतं कधी कधी अलार्म द्यायला. हो. 7चा अलार्म 8:30ला झाला. म्हटलंय ना, देर आहे पण अंधेर नाही. चालायचंच, मलाही चालायचंच. खारकर वाट बघते. बरोबर. तुमचं लॉजिक आम्हाला ऐकू नका नेने, तुमचं नेहमीच आहे. खरंय नेने. हे बघा नेने, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती वेगळी असते. काय आबा? म्हणजे बहुतेक वाट चुकलेलं दिसतंय. त्याच्या आईपासून याची ताटातूट झालेली आहे. म्हणजे आबा ते उपाशी असणार. हो नक्कीच. पण आबा त्याची आई जवळपास कुठे दिसत नाहीये. हे करायचं काय? म्हणजे काय खारकर, हे जर वाट चुकून इथं आलेलं असेल तर 2 गोष्टी इथं होऊ शकतील. हे उपाशी मरेल किंवा इथली भटकी कुत्री याला मारून टाकतील. खरंय आबा, पण आता याला इलाज काय? मी असा विचार करतोय, याला घरी नेलं तर. भलतच काय आबा, आणि ठेवणार कुठे? हो, आणि आमच्याकडे तर नाहीच. कारण माझ्या बायकोला कुत्र्यांची अजिबात आवड नाही, आणि सूनबाई तर काही विचारायलाच नको. हो नेने, आमच्याकडे सुद्धा 30 तर आहे. मी ठरवलंय, मी याला उपाशी मरू देणार नाही बरं का नेने खारकर. मी याला माझ्या घरी नेणार. आबा कशाला उगाच? नेने, मी माझ्या घरी म्हटलं, तुमच्या घरी नाही. इस्त्रीवाल्याने नीट आयरन पण नाही केलं. कसं असू दे, एक दिवस नाही झाली तरी चालतं. काय हे काय कुठून आणलं? कसं आहे आजपासून हे पिल्लू ह्या घरात राहणार आहे. काय? आपल्या टिपरे कुटुंबातला नवीन सदस्य. आबा मेंबरशिप कार्ड देऊन टाकलं. आवडतो. याला घेऊन मी घरात जातो, तू ओळख घेतो. हे बघ, हा माझा मुलगा. हॅलो. हा नातू आहे माझा. सलाम भाईजान. माझ्या अमेरिकेतल्या मुलीची मुलगी निकिता. चला मी त्याला संस्कृत आज्ञा शिकवणार आहे. ह्याला संस्कृत येतं? असं काय, मराठी घरांमधल्या कुत्र्यांना इंग्लिश कुठे येतं? तरी त्या इंग्लिशमध्ये ऑर्डर देतात ना, गो सी स्पीक बॅड डॉगी. त्याला संस्कृत काय नको? घरात फुल धमाल आता. पण ह्याचं करणार कोण? की आई आता तेरी मेहरबानी. अगं बाई, कुणाचं आहे हे? आता आपलंच म्हणायचं. रस्त्यात सापडलं. पावसा पाण्याचे दिवस, आडोशाला उभं होतं. म्हटलं असं काय करायचं, घरी घेऊन आलं. घरी? आता रस्त्यात कसं टाकणार? केवढंच आहे बघते. हा बघू ते डोळ्यात डोळे बघ. हा आशीचा किरण आहे डोळ्यामध्ये, आशीचा किरण. नाही तसं खूप बरं केलं आबा तुम्ही. पण घरी काय घरी आणायला नको होतं का? नाही तसं नाही आबा. काय आहे आपल्याकडे? नाही काय श्यामला, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. आपल्या घरात कुत्र्याला घाबरणारा कोणी माणूस नाहीये, त्याची किळस वाटावी असाही कोणी माणूस नाही. बरोबर की नाही? म्हणजे समजा असा बाका प्रसंग मनुष्य प्राणावर आला असता तर आपल्यातली माणुसकी जागी झाली असती की नाही? ही तर म्हणजे मुका प्राणी आहे हा, इमानदार जात. नाही तसं खूप बरं केलं आबा तुम्ही. त्या संध्याकाळी सगळे येईपर्यंत मी याच्या योग्य संस्कार करतो. टिपरे कुटुंबातला मेंबर आहे हा, योग्य दिसायला हवा. चला बाळा, आता आंघोळ करायची. अगं बाई आबा, माझी झाली आहे. आता मी ह्याला जरा न्हाऊ माखू घालतो. हा मग नामकरण विधी आणि मग संस्कार सुरू. याला मी संस्कृत भाषा शिकवणार आहे, वेगळीच भाषा. संस्कृत भाषेतल्या आज्ञा. चल बाळा. बरं. टिपरी 5 होते, आता हा 6वा नाही का? कुणी प्रेमानं पाहावा असाच आहे.
अरे मी आपलं नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला यायला निघालो रे. वाटेत आबा भेटले, त्यांच्या हातात हे बोचक. तुला सांगतो, आबांना नेहमीप्रमाणे एक नवीन उद्योग मिळालेला आहे. आबा एक उद्योग बरे शोधून करतात. असू दे रे, स्वतःचं मन रमवतात, उत्साहात असतात, हे काही कमी नाही. नाही तर आमच्या कॉलनीतले म्हातारे आता व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली, 60च्या आसपास असतील, पण दुसऱ्यांना सतत किरकिर करून त्रास देत असतात. नाही नाही नाही, आमचे आबा तसे अजिबात नाहीत. हे बघ, माणसाने सतत उद्योगशील असावं असं त्यांचं पहिल्यापासून मत आहे. पण आता हे कुत्र्याचं वगैरे म्हणजे तुला आवड नाहीये? नाही नाही नाही, मला आवड आहे रे, पण मला ना वेगळीच काळजी वाटते आबांची. का रे? अरे म्हणजे ते जरा हळवे आहेत रे. मागे त्यांनी एक पोपट पाळला होता, इतका लढा लावला होता त्याला खायला घालायचे, त्याचं सगळं करायचे, आणि तो पोपट मेला. तुला सांगतो, 2 दिवस आबा जेवले नव्हते. नंतर एक बोका सुद्धा होता आमच्याकडे, विठू नावाचा. नंतर काय झालं कुणास ठाऊक, तो बोका एक दिवशी गेला पळून. अरे किती दिवस आबा जेवण खाण सोडून त्या बोक्याला शोधत फिरत असायचे रे सगळीकडे. फार हळवे आहेत ते. शेखर, कुत्रा प्रामाणिक असतो रे, तो नाही जाणार सोडून. डोंट वरी. आणि आबा त्याचं सगळं करणार आहेत ना, मग तुम्हाला कसली काळजी आहे काय? मग नाही हो, ते पण आहेच, पण तुला सांगतो, एव्हाना आबा उद्योगाला लागले सुद्धा असतील. आणि हे बघ शेखर, आजूबाजूच्या लोकांची अजिबात काळजी करू नको, त्यांचा काहीही नेम नसतो. हा, आणि हो, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. नाही म्हणजे तू नाही केलंस तरी चालेल, पण आबांना त्यांच्या मनासारखं करून दे. अरे हा आता म्हणाला ना, आबा त्यांच्या उद्योगाला लागले पण असतील. पाटील, सिगरेट. अरे सोड रे बाबा, ती कशाला सिगरेट ओढतोस? काय माणूस आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. दुसरा तसा काय प्रॉब्लेम नसतो रे. एक म्हणजे लायसन आणि दुसरं म्हणजे इंजेक्शन. इंजेक्शन? हा, तू एक काम कर, आजच त्याला घेऊन जा आणि इंजेक्शन नेऊन टाक. त्याला? नाही म्हणजे जर का कोणाला चावला म्हणजे काय, चुकून जर का दात लागला तो काही टेन्शन नको रे. हा, तुला बरं माहिती आहे रे सगळं. अरे माझी बहीण आहे ना अनगा, तिच्याकडे ऑल्चिजन कुत्रा आहे, दर 6 महिन्यात एकदा चावतोच. नाही म्हणजे काय आहे, म्हणूनच ते चेकअप आणि इंजेक्शन वगैरे लफडी करायला लागतात रे ती. पण मला काय म्हणायचं, ऍटलीस्ट तू एकदा ते देऊन टाक ना, कंपल्शन नाहीये. हो, नाही बरोबर आहे तुझं. नंतर आपण पोटात 14 घेण्यापेक्षा त्याला आता 1 दिलेलं परवडलं. काय 14 कुठे, आता 3च. 3? आता फक्त 3च लागतात. अरे पण महाग असतात म्हणे. अरे कुत्रा पाळायचं म्हणजे पण महागच आहे की, माणूस पाळण्यासारखं आहे ते. अरे देवा. अरे हा गवशा कुठे गेला? अरे आत्ता इथे होता ना, 2 मिनिटात येतो म्हणाला, कुठे गेला? हो 10 मिनिटं झाली. हो रे, हो, चल चल चल, उशीर झाला, निघूया. ए उगाच नंतर तो उगाच आला की उगाच त्याचा मग तो इमोशनल ड्रामा, ते नको उगाच लफडं. अरे जाऊ दे रे, असतो एकेकाचा स्वभाव, जाऊ दे चल. हो पण मागून म्हणायचा, आम्ही तुमच्यासाठी 10 मिनिटं थांबतो. जाऊ दे, मी नंतर समजावतो त्याला. चल चल. श्यामला आहेस ना ग? हो आहे. काय म्हणता? अगं बातमी कळली म्हणून आले. हो, त्या म्हात्र्यांच्या मुलीचं ना. छे ग, ती झाली जुनी बातमी. मग दुसरी कुठली बातमी? अगो म्हणजे काय, कुत्रा पाळलाय ना तुम्ही? अगं बाई, ती होय. अहो ते मला तरी कुठे माहिती होतं. म्हणजे काय, ती काय बातमी नाही का? अहो तसं नाही, आबा गेले होते ना मॉर्निंग वॉकला, तेव्हा त्यांना रस्त्यात सापडलं तर ते घेऊन आले. बाई बाई बाई, म्हणजे रस्त्यावरचं पिल्लू आहे का ते? मला वाटलं. अगं बाई काय वाटलं? अहो मला तर वाटतं ते पाळलेलंच आहे, चुकलंय बहुधा. असं रस्त्यावर केविलवाणं बसून होतं तर आबांना त्याची दया आली तर घेऊन आले ते. बाप रे. का? नाही म्हणजे बघ, सावध राहा, सोसायटी आहे आपली, उगीच कुणाला चावलं बिवलं तर. अहो असं कसं चावेल? अगं चावरा कुत्रा म्हणूनच जर सोडून दिलं असेल कुणीतरी तर
अगो बाई खरंच की. बघ बाई काळजी घे. म्हणजे काय उगी शेजाऱ्या बाजारांना त्रास नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.